महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून शांत असलेलं ऑपरेशन टायगर आता पुन्हा ऍक्शन मोड मध्ये आलंय का, अशी चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे बुधवारी मध्यरात्री ठाण्यात झालेली एक अत्यंत गुप्त बैठक। मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाटा गटाचे तब्बल 8 खासदार यांच्यात गुप्त चर्चा झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ही बैठक नेमकी कुठे झाली, कोणते खासदार तिथे हजर होते आणि शिंदेंनी त्यांना काय ऑफर दिली, पाहूयात त्याचा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। बुधवारी रात्री उपमुख्यमंत्र्यांचा ताफा नेहमीच्या मार्गावरून जात असताना अचानक वळवण्यात आला। शिंदेंनी आपल्या सुरक्षा ताफा बाजूला सारला आणि ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात एका खासगी ठिकाणी ही बैठक पार पडली। या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत ही चर्चा चालली। 9 पैकी 8 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर खासदारांची बैठक झाली होती आणि त्यानंतर लगेचच घडलेल्या या घडामोडीनं उभाटा गोटात मोठी खळबळ उडाली आहे। आता प्रश्न उरतो की या बैठकीला नेमकं हजर कोण होतं। तर सूत्रांच्या दाव्यानुसार प्रत्यक्ष हजर असलेले अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे आणि राजाभाऊ वाजे, तर व्हिडिओ कॉलद्वारे जोडलेले ओमराजे निंबाळकर आणि आणखी एक खासदार। या खासदारांना शिवसेनेत येण्यासाठी मोठी ऑफर देण्यात असल्याची चर्चा आहे। जर हे खासदार खरोखरच शिंदेच्या गोटात सामील झाले तर उद्धव ठाकरेंसोबत संसदेत केवळ एकच खासदार उरेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। एकीकडे राजकीय वर्तुळात वावटळ उठलेली असताना चर्चेत नावं असलेल्या खासदारांनी मात्र ही बातमी साफ फेटाळून लावली आहे। अरविंद सावंत यांनी म्हटलंय की मी काहीही झालं तरी शिंदेसोबत जाणार नाही, ही अफवा आहे। ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय की माझ्या नावाची चर्चा नवीन नाही, जर बैठक झाली असेल तर फोटो समोर आणा। तर संजय देशमुख म्हणाले, मी ना प्रत्यक्ष तिथे होतो ना ऑनलाईन, मला निमंत्रणही नव्हतं। खासदारांनी जरी हे दावे फेटाळले असले तरी राजकारणात धूर दिसतोय म्हणजे आग लागली असणारच, असं मानलं जात आहे। दिल्लीतील नेतृत्वाने हिरवा कंदील दिल्यावरच हा भूकंप घडणार का? उपमुख्यमंत्री शिंदेंनी पडद्यामागे वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत। जर हे 8 खासदार खरोखरच शिंदेंच्या संपर्कात असतील तर येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होऊ शकतो। काय उभाटा गटाचे खासदार खरोखरच साथ सोडणार की ही केवळ एक राजकीय अफवा आहे? तुम्हाला काय वाटतं? या खासदारांनी शिंदेंकडे जावं की ठाकरेंसोबत राहावं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। राजकारणातील अशाच वेगवान घडामोडींसाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह। धन्यवाद।